चंदगड इथं झाला प्राध्यापक डॉक्टर अनिल गवळी यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा। यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात झाला कार्यक्रम। शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख पदावरून झाले सेवानिवृत्त। भारतात विज्ञान क्षेत्रात नोबेल मिळवण्या इतकं संशोधन होत नाही। आज आपण मुलांच्या फक्त स्मरणशक्तीचीच परीक्षा घेत आहोत, त्यांच्या अंगभूत गुणांची, कौशल्याची परीक्षा सर्वार्थानं होत नाही, असं मत शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी येथील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अनिल गवळी यांनी आपल्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्यात मांडले। चंदगड तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी इथं आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे गोपाळराव पाटील होते। सुरुवातीला प्राचार्य डॉक्टर बी.डी. अजळकर यांनी स्वागत केल्यानंतर प्राध्यापक शिवाजी खरुसकर यांनी मानपत्राचं वाचन केलं। दौलत विश्वस्त संस्थेच्या वतीनं प्राध्यापक डॉक्टर अनिल गवळी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर अनिल गवळी आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, लक्ष्मीची साधना सोपी असते, ती लवकर प्रसन्न होते, पण सरस्वतीची साधना करणं म्हणजे आयुष्यभर तपस्या करण्यासारखं आहे। विद्यार्थी ही तपस्या करण्यास तयार नाहीत, ही आजची स्थिती आहे। गेल्या 5-6 वर्षात शिक्षण क्षेत्राचं यांत्रिकीकरण वेगानं होत आहे। शिकणं आणि शिकवणं ही प्रक्रिया खरं तर मानसिक स्तरावर आनंददायी असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, शिवाजी विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक नंदकुमार मोरे, उपप्राचार्य एच.के. गावडे, प्राध्यापक शिवकुमार सोनाळकर, प्राध्यापक पी.ए. पाटील, महादेव वांद्रे, प्रशांत चेंडे, मल्लिकार्जुन मुंगेरी यांनी मनोगतातून शुभेच्छा दिल्या। यावेळी व्यासपीठावर दौलत विश्वस्त संस्थेचे सचिव विशाल पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पी.ए. बोभाटे यांनी केलं, तर आभार प्राध्यापक व्ही.बी. गावडे यांनी मानले।